नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय. त्या कोर्सचे आपण 2 पार्ट केलेत. एक संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमत्ता. तर संपूर्ण अंकगणिताचं आजचं आपलं 11वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे विभाज्यतेच्या कसोट्या. तर आतापर्यंत खूप सारे प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला भेटतील. तसं पाहायला गेले तर हा टॉपिक तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत खूप वेळा पाहिलेला आहे. कारण बरेचसे याच्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या तुमच्या बेसिकमध्येच झालेल्या असतात आणि असा हा एक बेसिकवर डिपेंड असलेला टॉपिक आहे. सोपा आहे, कमी कष्टात जास्त मार्क मिळवून देणारा म्हटलं तरी चालेल. कारण यामध्ये फार तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण बऱ्यापैकी पाठ झालेला आहे. ओके, ठीक आहे. तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे टॉपिकचे सर्व प्रश्न आतापर्यंत कशा पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारले गेले ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यानंतर आपण पूर्ण कन्सेप्ट घेणार आहे आणि कन्सेप्ट पाहून झाल्यानंतर मग आपण प्रश्नांना काय करणार आहे, सोडवायला सुरुवात करणार आहे. ओके, ठीक आहे. तर पहा 2024 चा प्रश्न या ठिकाणी घेतलाय. खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? म्हणजे 3 ने भाग जाणारी संख्या कोणती? या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे 3 ची कसोटी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे थोडक्यात 3 ने कोणत्या संख्यांना भाग जाऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. त्यानंतर 4 ने पूर्ण भाग जाणारी म्हणजे 4 ची कसोटी तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 6 ने भाग जातो? आता मिक्स विचारला गेलेला प्रश्न या ठिकाणी. त्यानंतर पहा आधीच्या प्रश्नामध्ये 2च संख्या होत्या. आता मात्र 3 संख्या आहेत. खालीलपैकी कोणत्या संख्येत 2, 5 आणि 9 ने भाग जातो? ग्रुप वाईज प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर 5 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5 ची कसोटी. त्यानंतर 9 ची कसोटी. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो? 24 चेच प्रश्न घेतलेले आहेत पहा. पुढीलपैकी कोणत्या संख्येस 15 ने निशेष भाग जातो? 15 ची कसोटी या ठिकाणी विचारली गेलेली आहे. तर एक नंबर दिलाय आणि एका ठिकाणी स्टार दिलाय आणि सांगितलंय का या संख्येला 3 ने निशेष भाग जाण्यासाठी, निशेष म्हणजे काहीच शेष राहत नाही, म्हणजे भागल्यानंतर बाकी काहीच राहत नाही, याला आपण निशेष म्हणतो. तर 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? ओके, तर ह्या स्टारच्या जागी कोणता अंक आहे हे आपल्याला शोधायचंय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी 9 ने भाग जातो, तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक असावा असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. तर एक संख्या दिली, मधून कोणती कमीत कमी संख्या वजा केली पाहिजे जेणेकरून संख्या 18 ने भाग जाणारी मिळेल. 18 ने भाग जाणारी संख्या आपल्याला मिळवायची आहे. तर कमीत कमी कोणती संख्या आपण त्यातून वजा केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे 18 ची कसोटी तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. 2, 4 आणि 6 हे अंक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? तर दिलेल्या अंकांपासून अंक बनवा, संख्या बनवा आणि त्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे अशा संख्या बनवा आणि त्याच्यात सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांची काय करा, वजाबाकी करा. थोडासा पॅटर्न वेगळा आहे म्हणून आपण हा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर एक मोठा 5 अंकी नंबर आहे, संख्या आहे. या संख्येला 13 ने भाग जातो, तर 14 ने सुरू होणारी आणि 13 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती आहे? म्हणजे आता आपल्याला 13 ची कसोटी या ठिकाणी माहित हवी. ओके, ठीक आहे. तर त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. तर एक काही अंक दिलेत, नंबर दिलेत आणि वर दिलेल्या संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावा. म्हणजे याच्यात कोणत्या संख्या आहेत त्याच्यानं 3 ने भाग जातो ते बाहेर काढा, त्यांना चढत्या क्रमाने अरेंज करा आणि त्याची चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर मध्यभागी कोणती संख्या येईल, तर मधोमध कोणती संख्या येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेला आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे पहा. पुढील दिलेल्या संख्येमध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? म्हणजे 11 ची कसोटी तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे? माहित पाहिजे. तर या पद्धतीने जवळ-जवळ आपण 14 प्रश्न पाहिलेत का ते आतापर्यंत 2024 चेच बऱ्यापैकी आपण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खूप सारे प्रश्न 2024 चेच या ठिकाणी आपण घेतले. म्हणजे मागच्या वर्षीचे क्वेश्चन जर आपण पाहिले तर खूप साऱ्या वेगवेगळ्या पॅटर्ननी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळतील. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर साधारण 1 पासून ते 20 पर्यंतच्या तुमच्या सर्व कसोटी काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. साधारण 1 पासून 10-11 पर्यंत तुमच्या कसोट्या पाठ असतात, पण तिथून पुढे तुमच्या कसोट्या पाठ नसतात. त्या तुम्हाला पाठ करायच्यात. ओके, आणि या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी मी कसोट्या लिहून ठेवलेल्या आहेत फक्त. त्या तुम्हाला फक्त सांगायच्या ज्या की तुम्हाला माहित आहेत म्हणून या पद्धतीने मी या ठिकाणी राईट केलेला आहे, जेणेकरून तुमचा वेळ थोडासा वाचेल. तर पहा आपण कसोट्या पाहणार आहे. 1 पासून 20 पर्यंतच्या सर्व कसोट्या आता आपल्याला पाहायच्यात, त्या लक्षात ठेवायच्यात, पाठ करायच्यात. ओके, ठीक आहे. तर एक विभाज्यते कसोट्यामध्ये सुरुवात करतोय आपण 1 पासून. 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो. 2 शेवटचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 असतील तर 2 ने भाग जातो. पहा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शेवटचा अंक, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानचा अंक 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 ने भाग जातो. त्यानंतर 3 ने भाग कधी जातो? पहा सर्व अंकांची बेरीज 3 ने भाग जाणारी असेल तर, म्हणजे एखादी संख्या जर तुम्हाला दिली आणि त्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करून जर 3 ने भाग गेला तर 3 ने ती संख्या डिव्हाइड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं झालं तर 3
2 1 आता 321 ही जी संख्या आहे तिला 3 ने भाग जातो का नाही हे आपल्याला जर ओळखायचं असेल तर आपण काय करणार आहे तर 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर आहे. या तिघांची बेरीज किती येते 6 आणि 6 ला 3 ने भाग जातो तर 321 ला 3 ने भाग काय करतो जातो. इथं जर पाहिलं तर शेवटचे अंक म्हणजे 2430 आता पहा 2430 या संख्येला 2 ने भाग जातो का जातो 100% कारण शेवटचा अंक कोण आलेला आहे 0 आलेला आहे. जर शेवटचा अंक 0 2 4 6 8 असेल पण ही संख्या 2 4 31 ही संख्या असेल तर याला भाग जाणार नाही पण या संख्येला भाग काय करतो जातो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला 2 ने भाग जाणारे आणि 3 ने भाग जाणारे संख्या ची कसोटी तुम्हाला लक्षात ठेवायची. 4 ने 4 ने कधी भाग जातो शेवटचे 2 अंक 4 ने भाग जाणारे असतील तर 4 ने भाग जातो. शेवटचे 2 अंक म्हणजे काय 424. आता इथे जर पाहिलं तर शेवटचे 2 अंक काय 24 आहे. 24 ला 4 ने भाग जातो का यस जातो. तर 424 ला सुद्धा काय होतो 4 ने भाग जातो. म्हणजे 4 ची कसोटी काय सांगते का शेवटचे 2 अंक पहा कितीही मोठी संख्या असू दे शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे तर तुम्ही 4 ने काय करू शकता त्या संख्येला भाग पूर्ण भाग देऊ शकता. आता 5 ने शेवटचा अंक पहा 5 ने कधी भाग जातो शेवटचा अंक एक तर 0 किंवा 5 पाहिजे. आता जर तुम्ही 5चा टेबल पाहिलं तर 5च्या टेबलमध्ये पहा 5 10 15 20 25 30 ओके. त्यानंतर काय 35 त्यानंतर कोण येतो 40 त्यानंतर कोण येतो 45 त्यानंतर कोण येतो 50. म्हणजे जर तुम्ही शेवटचे अंक पाहिले तर 5 0 5 0 5 0 5 0 म्हणजे शेवटचे अंक जर 5 आणि 0 असेल तर आणि तरच 5 ने काय होतो या संख्येला काय होतो भाग जातो. ह्या झाल्या 1 ते 5 पर्यंतच्या कसोट्या ज्या की तुम्हाला माहित होत्या फक्त एक आपण थोडक्यात रिव्हिजन केली. आता 6 ने कधी भाग जातो पहा शेवट पहा त्या संख्येला 2 आणि 3 ने दोन्हीनी भाग जाणार असेल तरच 6 ने भाग जातो. म्हणजे 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने गेला पाहिजे. आता 2 ने भाग कधी जातो जेव्हा शेवटचा अंक 0 2 4 6 8 असेल ओके. तर त्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 3 ने काय दिलेल्या सर्व अंकांची काय करायची बेरीज करायची. त्या संख्येमध्ये जे अंक आहेत आकडे आहेत त्या आकड्यांची काय करायची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तरच काय होतं तर त्या संख्येला पूर्ण 3 ने भाग जातो. आणि 6 ची कसोटी सांगते का 2 आणि 3 ह्या दोघांनीही भाग गेला तर आणि तरच 6 ने भाग जातो. त्यानंतर 7 ची कसोटी पहा शेवटचा जो अंक आहे त्याला 2 ने गुणाकार करून उरलेल्या संख्येतून ती संख्या काय करा वजा करा. जेव्हा तुम्ही ती उरलेल्या संख्येतून वजा करता मिळालेली संख्या 7 ने भाग जाते तर का ते पहा. म्हणजे थोडक्यात काय समजा आपण एक संख्या घेतली 203. आता 203 ही संख्या मी या ठिकाणी घेतली शेवटचा जो अंक आहे कोण आहे 3 मग ह्या 3 ला मी काय केलं 2 ने गुणलं ती संख्या किती आली 6. आता ही जी 6 आहे ही उरलेली संख्या कोणती 20 मी काय केलं 20 मधून 6 काय केले वजा केले ती संख्या कोणती आली 14. आता ही जी 14 आलेली आहे याला 7 ने भाग जातो का 7 2 14 100% जातो. म्हणजे 203 ला 7 ने भाग काय करतो जातो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे. 7 ने भाग कधी जातो शेवटची संख्या उचला त्याला 2 ने गुणा 2 ने गुणल्यानंतर ती जी संख्या येईल ती संख्या उरलेल्या संख्येमधून वजा करा आणि जी वजा केल्यानंतर जी संख्या राहिलेली असेल त्या संख्येला जर 7 ने भाग गेला तर त्या संपूर्ण मूळ जी संख्या आहे पहिलीवाली तिला पूर्ण काय होतं 7 ने भाग जातो. म्हणजे जसं की 203 ला 7 ने भाग जातो. 8 ची कसोटी पहा शेवटचे 3 अंक जर 8 ने भाग जाणारे असतील तर संख्या 8 ने भाग जाते. तर ती मूळ संख्या आहे तिला 8 ने भाग जातो. याचा अर्थ काय होतो पहा शेवटचे 3 अंक आपण 4 ची कसोटी काय पाहिली शेवटच्या 2 अंकांना. म्हणजे एखादा नंबर जर तुम्हाला दिला आणि त्या नंबरमध्ये जर शेवटच्या 2 अंक जे आहेत ती मिळून जी संख्या तयार होते तिला जर 4 ने भाग गेला तर 4 ने भाग जातो पूर्ण संख्येला. तसं इथं किती संख्या आहे 3 अंक शेवटचे 3 अंक घ्या. म्हणजे थोडक्यात काय 5448 म्हणजे सॉरी 5484. आता ही जी संख्या दिलेली आहे याचे शेवटचे 3 अंक घेतले आणि ह्या 3 अंकाला जर मी 8 ने भाग द्यायचा प्रयत्न केला पहा 48 आणि शेवटी किती होतात 4 4 ने भाग जात नाही 8 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे या संख्येला पूर्ण 8 ने भाग जात नाही. शेवटचे 3 अंक मिळून एक संख्या तयार झाली पाहिजे आणि त्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. आलं लक्षात. तर त्या संख्येला 8 ने भाग जात असेल तरच ती संख्या 8 ने भाग जाणारी असते. 9 पहा सर्व अंकांची बेरीज 9 ने भाग जाणारी असेल तर ती संख्या 9 ने भाग जाते. तर त्या मूळ संख्येला 9 ने भाग जातो किंवा जाते. ओके संख्या 9 ने भाग जाणारी असते. ओके जातो ठीक आहे. आता पहा म्हणजे 3 ची कसोटी आता जर तुम्ही पाहिलं तर काय 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी जवळजवळ काय सेम आहे. 3 ची कसोटी काय सांगते दिलेल्या सर्व अंकांची दिलेली जी संख्या आहे तिच्या सर्व अंकांची काय करा बेरीज करा. बेरजेला जर 3 ने भाग गेला तर 3 ने भाग जातो त्या संख्येला. तसं 9च आहे दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करा आणि ती बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या मूळ संख्येला 3 ने भाग जातो. ओके याचं एक एक्झाम्पल जर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं झालं तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. समजा 72. आता ही जी संख्या आहे पहा काय सांगितली तर 72,972 ही संख्या आहे. आता या संख्येचं काय केलं मी सर्व अंकांची बेरीज केली. आता याला 9 ने भाग जातो का नाही हे मला ठरवायचंय. मग मी काय करणार आहे पहा 7 2 9
7 आणि 2 9 आणि इथे एक 9 म्हणजे इथे 9 9 आणि 9 म्हणजे किती आले 27. 27ला 9ने भाग जातो का 100% जातो. म्हणजे याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला 9ने काय होतो भाग जातो. आणि शेवटी 10च्या 10ने कधी भाग जातो शेवटचा अंक 0 असेल तरच. तर ही कसोटी काही लक्षात नाही ठेवायची तरी चालेल. 10ने भाग जातो कारण 10च्या पाड्यात जर तुम्ही पाहिले तर सगळे काय 0 येतात. म्हणजे शेवटी जर 0 असेल तर आणि तरच 10ने भाग जातो. तर या पद्धतीने तुम्हाला एक 6 ते 10 पर्यंतच्या आपण या ठिकाणी काही पाहिलेल्या आहेत कसोट्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण 11 ते 15 पर्यंतच्या कसोट्या पाहणार आहे. तर 11 ते 15 पर्यंतच्या कसोट्यात मध्ये काय दिले 11ची कसोटी काय सांगते एकाड एक अंकांची बेरीज म्हणजे ऑड आणि इव्हन प्लेसची डिजिट ओके बेरीज करून एकाड एक अंकांची काय करा बेरीज करा आणि ती बेरीज करून त्यांचा काय काढा फरक काढा म्हणजे काय करा वजाबाकी. फरक म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी वजाबाकी. वजाबाकी आता वजाबाकी केल्यानंतर ती जी वजाबाकी आहे म्हणजे ती एकतर 0 आली पाहिजे किंवा 11ने भाग जाणारी असेल तर त्या संख्येस पूर्ण 11ने काय जातो भाग जातो. आलं लक्षात ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय का दिलेली एक संख्या आहे त्या संख्येच्या एकाड एक येणारी संख्या ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा या ठिकाणी एक घेतलं एकाड एक संख्येची आपल्याला काय करायची बेरीज 2300 एक मी रॅन्डम संख्या चॉईस केली. आता काय करायचं तुम्हाला 4 आणि 2 6 6 आणि 7 7 आणि 6 13 पहा का आता काय घेतलं आपण 2 आणि 4 6 6 आणि 7 6 आणि 7 13. आता इथं जर पाहिलं तर 5 आणि 3 किती आहे 8. आता या दोघांची काय करायची वजाबाकी. इथं किती राहिले 5 राहिले. 5ला 11ने भाग जातो का नाही म्हणजे ही 11ने भाग न जाणारी संख्या. लक्षात आलं आपण काय केलं फक्त मला तुम्हाला एक सांगायचं होतं का एकाड एक अंकांची काय करायची बेरीज करायची. त्यानंतर त्या अंकांची बेरीज करून झाल्यानंतर एकाड एक त्यांची काय करायची वजाबाकी करायची. वजाबाकी जर 0 किंवा जर 11ने भाग जाणारी असेल तरच ही पूर्ण संख्या 11ने भाग जाणारी असते. अदरवाईज 11ने त्या संख्येला भाग जात नाही. त्यानंतर 12ची कसोटी. 12ची कसोटी काय सांगते संख्या 3 आणि 4ने दोन्हीनी भाग जाणारी असावी. म्हणजे 12ला कोणत्या संख्येने भाग जातो 3ने पण जातो आणि 4ने पण जातो. मग 3ची कसोटी काय दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करा. दिलेल्या संख्येमधील सर्व अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. 4 सांगतो का शेवटच्या 2 अंकांना पहा. शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जात असतो. आपल्याला ह्या दोघांनीही त्या संख्येला भाग जातो त्या संख्येला कशाने भाग जातो 12ने भाग जातो. त्यानंतर जर तुम्ही 13ची कसोटी पाहिली तर पहा शेवटचा अंक जो आहे त्याला 9ने गुणा म्हणजे तो गुणाकार करा आणि तो करून झाल्यानंतर उरलेल्या संख्येत मिळवा. पहा तर मिळालेली संख्या 13ने भाग जाते का ते पहा. म्हणजे 13ची कसोटी काय सांगतो 400 अशी एक संख्या आली फॉर एक्झाम्पल. आता हिला 13ने भाग जातो का नाही हे आपल्याला चेक करायचं. मग आता आपण काय करणार आहे पहा 3 गुणिले आपण काय करणार 9 9 त्रिकी काय करायचे 27. आता 27 उरलेल्या संख्येमध्ये काय करायची मिळवायची. मिळवल्यानंतर काय होणार आहे 7 आणि 4 11 आजचाला 1 3 आणि 3 6. आता 61ला 13ने भाग जातो का नाही कारण 61 ही कोणती संख्या आहे मूळ संख्या आहे ओके. मग जर 61ला 13ने भाग जात नाही 13 5 पहा तर ह्या पूर्ण संख्येला 13ने भाग जात नाही. आले लक्षात. तर या पद्धतीने 13ची कसोटी. त्यानंतर जर पाहिलं तर 14ची कसोटी काय सांगते पहा 2 आणि 7ने जर दोन्ही भाग गेला तर आणि तरच 14ने भाग जातो. जसं की 12ची कसोटी 12 काय सांगतो 3 आणि 4ने भाग गेला पाहिजे. 14 सांगतो 2 आणि 7ने भाग गेला पाहिजे. आता 2ची कसोटी तुम्हाला माहिती आहे आणि 7ची कसोटी पण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर 15ची कसोटी काय सांगते पहा 3 आणि 5ने भाग गेला पाहिजे. 3ची कसोटी पण तुम्हाला माहिती आहे 5ची कसोटी पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 3 आणि 5ने भाग गेला तरच 15ने जातो. 2 आणि 7ने गेला तरच 14ने जातो. 3 आणि 4ने गेला तरच कशाने जातो 12ने जातो. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या कसोट्या काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या कसोट्या पाहिजेत 16 पासून 20 पर्यंतच्या एवढ्या कसोट्या तुम्हाला पार्टच ठेवायच्या आहेत हे लक्षात ठेवा. तर पहा आता 16ची कसोटी काय सांगते 2 4 आणि 16ने भाग गेला तर 16ने भाग जातो. सॉरी 16ची कसोटी काय पहा 16ची कसोटी सांगते शेवटचे 4 अंक 4ने भाग जाणारे असतील तर पहा 4ची कसोटी काय होती शेवटचे 2 अंक. 8ची कसोटी काय होती शेवटचे 3 अंक ओके. आणि 16ची कसोटी काय आता शेवटचे 4 अंक भाग जाणार आहे पहा. त्यानंतर 17ची कसोटी. 17ची कसोटी काय सांगते शेवटच्या अंकाला 2ने गुणा उरलेल्या संख्येतून ती संख्या वजा करा मिळालेल्या संख्येला 17ने भाग जातो का ते पहा. म्हणजे 17ची कसोटी ही कोणाच्या कसोटी सारखी आहे 7च्या कसोटी सारखी. आलं लक्षात. त्यानंतर 18ची कसोटी काय पहा ज्या संख्येना 2 आणि 9ने भाग जातो त्याच संख्येला 18ने भाग जातो. आलं लक्षात. दोन्ही पण भाग गेला पाहिजे आणि 9ने पण भाग गेला पाहिजे. आता सेपरेट 2ची पण कसोटी माहिती आहे तुम्हाला आणि 9ची पण माहिती आहे. मग ह्या दोनही वापरून पाहिजे. जर त्या 2 वापरून पाहिल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं का ह्या दोनही संख्येने त्या संख्येला भाग जातो तर लक्षात ठेवा त्या संख्येला 18नेही भाग जात असतो. त्यानंतर 19ची कसोटी. 19ची कसोटी जर
19ची कसोटी काय सांगते, शेवटचा जो अंक आहे त्याला 2 ने गुणा, 2 ने गुणल्यानंतर उरलेल्या संख्येत जोडा, प्रिंटिंग मिस्टेक, वजा करा. काय करा, वजा करा. म्हणजे काय करायचंय, 19ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येचा शेवटच्या अंकाला 2 ने गुणा, 2 ने गुणल्यानंतर उरलेली जी संख्या आहे त्याच्यातून वजा करा. म्हणजे 17ची कसोटी, 7ची कसोटी आणि 19ची कसोटी ह्या तीनही कसोट्या काय आहेत, समान आहेत. शेवटचा अंक घ्या, त्याला 2 ने गुणा, 2 ने गुणल्यानंतर उरलेली जी संख्या आहे त्याच्यातून ते काय करा, वजा करा. 7च्या वेळेस आणि 17च्या वेळेस आपण पाहिलेला आहे. सेम पॅटर्ननी तुम्हाला या ठिकाणी 19ची कसोटी पाहिजे, तर ती वजा केल्यानंतर जी उरलेली संख्या असणार आहे त्याला 19 ने गुणून भागून पहा. जर त्या संख्येला 19 ने भाग गेला तर आणि तरच त्या संख्येला 19 ने भाग जातो, अदरवाईज 19 ने भाग जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 20ची कसोटी पहा. 20ची कसोटी काय, अतिशय सोपी. शेवटचे दोन अंक 0, 20, 40, 60 आणि 80 असतील तर आणि तरच त्या संख्येला 20 ने भाग जातो, अदरवाईज 20 ने भाग जात नाही. आले लक्षात. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व कसोट्या पाहिलेल्या आहेत. ओके लक्षात. तर या कसोट्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता कसोट्या संपून आपण पुन्हा एकदा प्रश्नाला काय करतोय, सुरुवात करतोय आणि प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. ओके. आता कसोट्या तुमच्या पाठ तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही त्यासारखे बरेचसे क्वेश्चन काय करणार आहे, सॉल्व्ह करणार. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत कसोट्या तुमच्या पाठ होणार नाहीत, लक्षात राहणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही. त्यामुळे तुम्हाला कसोट्या पाठ करण्याचा एकमेव उपाय तो म्हणजे प्रश्न सोडवणे. आले लक्षात. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय प्रश्न सोडवायला. पहा पहिल्यापासून, खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी, म्हणजे निशेष म्हणजे काय, बाकी किती येते, बाकी येते 0. बाकी किती असते, 0, याला म्हणतो आपण निशेष. आता 3 ने भाग जाणारी संख्या कोणती, 3 ने भाग जाणारी संख्या शोधायची. याचा अर्थ काय, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज, बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तरच त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग आपण इथं काय करणार आहे, 5 आणि 2 किती झाले, 7, 7 आणि 3 किती, 10, 10 4 किती आले, 14. म्हणजे इथं अंकांची बेरीज किती, 14. 14 3 ने भागाकार आहे का, नाही, म्हणजे ही संख्या संपली. आता इथं जर पाहिले तर किती येणार आहे, पहा, 5 आणि 4 9, 9 आणि 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, म्हणजे 19 ही संख्या 3 ने भाग जाणारी आहे का, 19 नाही. त्यानंतर जर इथं पाहिलं 7 आणि 6 13, 7 आणि 6 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18, म्हणजे इथं गुणाकार बेरीज किती आली पाहिजे, सर्व अंकांची 18 आली आणि म्हणून 18ला 3 ने भाग जातो, म्हणजे ऑब्विसली ही ती संख्या आहे. म्हणजे आपण इथे काय करतोय, लक्षात ठेवा, 2 + 5 + 4 + 3. इथं आपण काय केलं, 4 + 5 + 7 + 3. ओके. या ठिकाणी काय केलं, 7 + 6 + 4 + 1. जर इथं पाहिलं तर ही 18 आली आणि 18ला 3 ने भाग जातो, म्हणून आपली ही संख्या आलेली आहे. मी पुढे जाऊन चेक केलेलं नाही. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय, शोधायचं आहे. ओके. ठीक आहे, जाऊया आपण नंतर पुढे. तर पहा इथं काय सांगितलंय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. आता 4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकांना जर पूर्ण भाग जात असेल, 2 अंकां मिळून जी संख्या तयार होते तिला 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता इथे जर पाहिलं तर 32 आहे, 32ला 4 ने भाग जातो का, ओके. 4 8 32, 4 ने इथं बघ, 4 9 36, 4 8 32, 4 10 40. ओके. 4चा पाडापाठ आहे, म्हणजे इथे जर पाहिलं तर ह्या 32ला 4 ने भाग जातो, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आणि कोणाला भाग जातो हे मला विचारलं, इथं मला पहिलीच संख्या मिळाली, त्यामुळे मला बाकी कुठेही चेक करायची गरज नाहीये. इथं जर पाहिलं तर 34ला भाग जात नाहीये, 67 ही इथं प्राईम नंबर आहे, 21 हा ऑड नंबर आहे, म्हणजे ऑड नंबरला तर 4 ने भाग जाऊ शकत नाही, कारण 4च्या पाड्यामध्ये ऑड नंबर येतच नाही. ऑड म्हणजे काय, विषम संख्या. ह्या दोनही विषम संख्या आहेत, ही सम आहे पण 34 आहे. ओके. आणि इथं 32 आले लक्षात. तर या पद्धतीने आपण चेक पण केलं का खालच्या संख्येने भाग जात नाहीये आणि वरच्या पहिल्या नंबरला आपण काय केलेलं आहे, टिक केलंय, म्हणजे हे आपलं काय उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने व 2 ने भाग जातो. आता 2 ने कधी भाग जातो, शेवटचे अंक जर 0 2 4 6 8 हे असतील तर. आता इथं जर पाहिलं तर 8 4 8 4, म्हणजे सर्व संख्येना 2 ने भाग जातो, म्हणजे याला पण 2 ने जातो, याला 2 ने जातो, याला 2 ने जातो, याला पण 2. आता 2 ने तर भाग गेलेला आहे, आता 3 ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी आपण यांची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. ओके. म्हणजे 3 आणि 6, 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24. इथं बेरीज किती आली, 24. 24ला जर 3 ने भाग जातोय का, जातो. जर 24ला 3 ने भाग जातो तर या संख्येला, पूर्ण संख्येला काय होतो, 3 ने भाग जातो. आले लक्षात. म्हणजे इथे जर पाहिलं तर 5 आणि 3 काय करायचे, आपल्याला 8 8 8 आणि 8 किती आले, 16, 16 आणि 10 26, 16 आणि 10 मी कसं केलं पहा, 5 आणि 3 8, हे 8 मी यात मिळवले, 8 आणि 8 16 झाले, 16 आणि 6 4 10. ओके. म्हणजे किती आले, 26. 26ला 3 ने भाग जात नाही आणि म्हणून या संख्येला पण 3 ने भाग जात नाही. या पद्धतीने तुम्ही खालच्या संख्या काय करू शकता, चेक करू शकता. म्हणजे ती जी संख्या आहे 3 ने व 2 ने भाग जाणारी ती ही संख्या आहे. आले लक्षात. तर या पद्धतीने या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या कसोट्या इम्पॉर्टंट आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो. 2 ने भाग जाण्यासाठी 0 4 6 8
हे अंक त्याच्या मागे पाहिजे. म्हणजे ही संख्या आणि ही संख्या काय झाली, कट झाली. मग आता ह्या दोन संख्या राहिल्या. म्हणजे ह्या दोन आन्सर कट झाली, कारण दोन्ही ह्या संख्येने भाग जातो. आता 5ने जातो का, 100% जातो, कारण शेवटचा अंक 0 आहे आणि इथं पण 0 आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ह्या दोन अंकांचं झालं. आता आपल्याला काय करायचंय, 9ने भाग जातो का नाही ते चेक करायचंय. 9ने भाग जाण्यासाठी आपण काय करणार आहे, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. 10ला भाग जातो का, नाही, 9ने जात नाही. त्यानंतर इथं जर आलो तर इथं किती 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. म्हणजे या संख्येला काय होतो, भाग जातो 9ने. म्हणून पर्याय क्रमांक कोणता या ठिकाणी 4. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता जर पाहिलं इथं तर 5ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? 5ने कधी जातो भाग? 0 आणि 5 असेल शेवटचे अंक जर 0 आणि 5 असेल तर आणि तरच 5ने भाग जातो. म्हणजे शेवटचा अंक इथं फक्त 5च दिसतोय मला, बाकी कोणत्याही संख्येत 5 मला दिसत नाहीये. ऑब्व्हियसली बाकीचे पर्याय कट झाले आणि पर्याय क्रमांक 2 हे काय तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, 6वा प्रश्न. 6वा प्रश्न या ठिकाणी काय दिलाय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने पूर्ण भाग जात नाही? पहा, प्रश्न थोडासा फिरवलाय. प्रश्न ही नीट वाचणं तितकंच गरजेचं आहे. 9ने भाग जात नाही. आता इथं पाहिलं तर 3 आहे. तिघही 3 आहेत. जर तिघही 3 आहेत, ऑब्व्हियसली इथं उत्तर किती आलं, 9. 9ने भाग जातो का? 100% जातो. इथं जर पाहिलं तर 3 आणि 3 6 आणि ह्या दोनची बेरीज पण 3, म्हणजे परत बेरीज किती येणार आहे, 9. म्हणजे इथं भाग जातो का? 100% जातो. इथं पाहिलं तर 3 आणि 3 6, 6 आणि 6 12 आणि 6 18. म्हणजे इथं 3ने भाग जातो का? ऑब्व्हियसली जातो. म्हणजे एकमेव इथं संख्या आहे आता, याला 3ने भाग जाणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असणार आहे तुमचा? 4. बघूया आपण. इथं जर पाहिलं तर 9 आणि इथं 7 आहेत. 9 आणि 7 16. म्हणजे ही एकमेव संख्या आहे, इथं 3ने भाग जात नाही. सॉरी, 9ने भाग जात नाही. आणि म्हणून पर्याय हे 3 कट झाले. आपल्याला विचारलंय काय, कोणत्या संख्येला भाग जात नाही, तर पर्याय क्रमांक कोणता आहे तो? 4 आहे. आले लक्षात? ठीक आहे, जायचं पुढे. तर पाहता त्याच्या पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येस 15ने भाग जातो? आता 15ने भाग जाण्यासाठी 15ची कसोटी काय, 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 5ने पण गेलं पाहिजे, तरच 15ने जातो. आता जर इथं पाहिलं तर 5ने भाग जाण्यासाठी शेवटचे अंक 5 किंवा 0 पाहिजे. म्हणजे ह्या सर्व संख्यांना 5ने भाग जातो हे फायनल झालं. मग आता एकच ऑप्शन राहिला माझ्याकडे, कोणता? 3. मग 3 हे चेक करण्यासाठी मी या ठिकाणी काय करणार आहे, ह्या सर्व अंकांची काय करणार आहे, बेरीज करणं. म्हणजे काय, 7 अधिक 5 अधिक 2 अधिक 4 अधिक 5 यांची काय करणार आहे मी, बेरीज. आता ही जी बेरीज येते ती किती येते ती मला पाहायचं या ठिकाणी. आता इथं पहा, 7 आणि 5 किती आले, 12. 12 आणि 2 14. 14 आणि 4 18. 18 आणि 5 18 आणि 5 23. म्हणजे 3ने भाग जातो का 23ला? नाही, म्हणजे ही संख्या नाहीये. त्यानंतर आता पहा बेरीज कशी करतोय, लक्षात आले तुमच्या. आता मी डायरेक्ट या ठिकाणी बेरीज करतोय. 5 आणि 3 8. ओके, 8 आणि 7 15. 15 आणि इथं 9 आहेत पहा. 15 आणि हे 5 मी मिळवले, फॉर एक्झाम्पल 20 झाले. 20 मध्ये जर मी 9 मिळवले तर इथं 29 आलं. म्हणजे ही पण संख्या नाहीये, ही पण नाही. आता 3ने भाग जात नाहीये 23ला आणि 29ला. आता इथे बेरीज करूया आपण. 4 आणि 4 किती झाले, 8. ओके, 8 मधला मी इथे 7 आणि 3 10. म्हणजे इथे संख्या किती आली, 18. आता इथे जर पाहिलं तर 4 आणि 4 8 आणि 7 आणि 3 10. ओके, 18. 18ला 3ने भाग जातो का? जातो. तर 100% पर्याय क्रमांक कोणता या ठिकाणी? 3. कारण आता ह्या संख्येला शेवटी 0 असल्यामुळे 5ने पण भाग जातोय आणि ह्या सर्व अंकांची बेरीज 18 येते. 18ला 3ने भाग जातो आणि म्हणून ही संख्या जी आहे ही टोटल 15ने काय आहे, डिव्हिजिबल किंवा 15ने विभाज्य आहे. म्हणजे या संख्येला पूर्ण 15ने भाग काय होतो, जातो. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय बघा, इथं एक अंक दिलाय, एक संख्या दिली आणि इथं एका अंकाला स्टार करून दिले. या संख्येला 3ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? आता मोठ्यात मोठा म्हणजे सुरुवात मी मोठ्यापासून करेल. समजा आता इथे जर पाहिलं तर ह्या तिघांची अंक 5 अधिक 3 अधिक 2. आता यांची जर मी बेरीज केली, 5 आणि 3 8. ओके, 8 आणि 2 10. आता समजा मी जर याच्यात 9 मिळवले तर हा अंक किती होणार आहे, 19. 19नी भाग जाईल का? ऑब्व्हियसली जाणार नाही. त्यानंतर 8 मिळवले, 18. पहा मी इथे काय करतोय, पहा या सर्व अंकांची बेरीज किती आली, 10. आता इथे समजा मी 8 लिहिलं तर ती बेरीज किती होणार आहे, 18 होणार आहे. आणि त्यांनी मला मोठ्यात मोठा अंक विचारलाय. आता मोठ्यात मोठा होता म्हणून मी 9 पासून सुरुवात केली आणि म्हणून मला दुसऱ्या या ठिकाणी काय मिळालं, 8ला मला पर्याय मिळाला माझा. का इथं बेरीज जी येते ती 18 येते आणि त्यांनी मोठ्यात मोठी इथे पण येऊ शकते, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, पण मला मोठ्यात मोठे पाहिजे नव्हतं म्हणून या ठिकाणी मी 8 सिलेक्ट केलं. 18 म्हणजे इथे जर मी 8 लिहिलं तर ह्या सर्वांची बेरीज किती येणार आहे, 18 येणार आहे. म्हणजे कसं ते पण पाहू शकतो आपण. इथं समजा मी 8 लिहिले. ओके, 8 आणि 2 10. 10 आणि 5 आणि 3 8 18. ओके, 3ने भाग जाणं म्हणजे या संख्येच्या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे, 8. त्यानंतर इथं जर पाहिलं तर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी या संख्येला पूर्ण 9ने भाग जातो, तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक येईल. ओके, आता कोणता अंक येईल हे शोधण्यासाठी मी उरलेल्या अंकांची आधी बेरीज करून घेईल. काय, 9 अधिक 3 अधिक 3 अधिक 1 अधिक 8. ओके, आता इथं पहा 9
ह्या दोनची बेरीज 9, 9 दुने 18 झाले आणि 18 3 3 6, 18 आणि 6 24. ओके, आता ह्या सर्व अंकांची बेरीज किती आलेली आहे? या सर्व अंकांची बेरीज आली 24. आता मी जर याच्यात 2 मिळवले तर अंक किती होईल? 26. 26 ला भाग जातो का? 9 ने नाही जात. 24 मध्ये मी 3 मिळवले, इथं किती मिळाले? 27. 27 ला जातो का भाग? 100% जातो. आता इथं मला लहानात लहान किंवा मोठ्यात मोठं असं काही विचारलं नाही, मला फक्त अंक विचारलाय. जर मी या ठिकाणी प्रश्नार्थक जागी जर 3 लिहिले तर पूर्ण अंकांची बेरीज जी होणार आहे ती 27 होणार आहे. का? कारण आधी जे अंक आहेत त्यांची बेरीज 24 आहे. आता 24 प्रश्नचिन्हाच्या जागी जर मी 3 लिहिला तर 24 आणि 3 किती होणार आहे? 27. 27 ला 9 ने भाग जातो, म्हणून हा जो प्रश्न म्हणजे क्वेश्चन मार्क आहे तर त्याच्या जागी कोणता अंक असला पाहिजे? 3 हा अंक असला पाहिजे. आले लक्षात? तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. आता त्याच्या पुढे पहा, एक 6 अंकी जवळजवळ संख्या दिली, मधून कोणती कमीत कमी संख्या वजा केली पाहिजे जेणेकरून 18 ने भाग जाणारी संख्या मिळेल. आता मला 18 ने भाग जाणारी संख्या पाहिजे आणि लहानात लहान. ओके, त्यांनी सांगितलं का कमीत कमी संख्या. मग आता इथं जर पाहिलं तर 26, 0, 8 आणि 84. आता 9 ने 18 ने भाग कधी जातो? जेव्हा त्या संख्येला 9 ने आणि 2 ने भाग जातो. आता जर तू इथं पाहिलं तर पहा 2 ने भाग कधी जातो? जेव्हा 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक असतात एकक स्थानी, तेव्हा 2 ने भाग जातो. आणि 9 ने कधी भाग जातो? तर आपण सर्व अंकांची काय करतो? बेरीज करतो. आता आपण काय करूया? आधी बेरीज करून ठेवूया. इथं किती आले? पहा या ठिकाणी वजा करायची. इथे जर पाहिले तर शेवटचे 2 अंक आहेत आणि इथे जर पाहिले तर सर्व 2 अंक आहेत. म्हणजे मी काय करेल? हे 2 अंक सोडून उरलेल्या सर्व संख्यांची बेरीज करेल. इथं किती आले? 6 2 8, 8 8 16. पहा बरं का, आता उरलेल्या 4 अंकांची बेरीज किती आलेली आहे? 16 आली. समजा मी त्याच्यामध्ये 10 वजा केले. आता इथं जी संख्या होईल 10 जेव्हा मी वजा करेल तेव्हा ती संख्या होणार आहे 26 0 8. 10 वजा केल्यामुळे आली 74. म्हणजे आता मला फक्त 7 इथं जे 16 आहेत त्या 16 मध्ये मला किती मिळवायचे? 7 इथं किती मिळवायचे? 11 मिळवायचे. समजा 7 4 11. कारण मी किती वजा केले? 10 वजा केले. त्यांनी सांगितले मला काय करायचे? वजा करायचे. म्हणून या संख्येतून त्यांनी जी संख्या दिली त्यातून मी पहिल्यांदा 10 केले. पहिल्यांदा 10 का केले? 16 पासून सुरुवात का नाही केली? कारण त्यांनी मला विचारले कमीत कमी. ओके, म्हणून मी 10 पासून. आता जर इथं पाहिलं तर शेवटी 4 आलाय. 10 वजा केल्यामुळं 84तनं 10 गेले. 10 वजा केल्यामुळं इथे किती आले? 74 आले. 74 शेवटी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाणारचे आणि त्यांची बेरीज इथं आपण केली. आधी या सर्व संख्या अंकांची बेरीज 16 होती. आता इथं 11 आले. 11 आणि 16 27. 27 ला 9 ने भाग जातो म्हणजे पहिला लहानात लहान अंक कोणता आहे? 10. म्हणजे या संख्येतून जर मी 10 वजा केले तर मला 18 ने भाग जाणारी संख्या मिळणार आहे. तर या पद्धतीने मी या प्रश्नाचं उत्तर काय केले? सोडवलेलं आहे. आले लक्षात? ठीक आहे, जायचं पुढं. आता पहा क्वेश्चन नंबर 11 काय सांगितलंय? क्वेश्चन नंबर 11 2 4 6 हे अंक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? आता पहा अंक कोणते आहेत? 2 4 6. ह्या अंकांना मोठ्यात मोठी समजा. पहिल्यांदा आपण काढू मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या कशी काढायची असते? सर्वात मोठा अंक सुरुवातीला लिहा, बरोबर, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि नंतर त्याच्यापेक्षा लहान. आता समजा मी या ठिकाणी 600 किती लिहिलेत? 42. 642 हा जो अंक आहे तर या 642 ला काय करायचंय? मला 8 ने भाग जातो का हे पाहायचंय. 8 ने भाग कधी जातो? आता पहा 4 ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल, शेवटच्या 2 अंक मिळून जी संख्या तयार होते त्याला 4 ने भाग जात असेल तर ती पूर्ण 6 ने डिव्हिजिबल 4 ने डिव्हिजिबल असते. त्यानंतर आपण पाहतोय 8 ची कसोटी. 8 ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 3 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. 8 ने भाग गेला पाहिजे. आता शेवटच्या 3 अंकांना गेला पाहिजे म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. मग 8 ने भाग जातो का पाहूया आपण. इथं किती होणार? 8 8 64. उरले 2 भाग जात नाहीये म्हणजे ही संख्या ती नाहीये. म्हणजे आता आपण काय करू? इथं 6 ठेवले. ह्या दोघांमध्ये आपण अल्टीपल्टी केलं. 2 ला पुढे घेतलं, 4 ला मागे घेतलं. ओके, ठीक आहे. का? कारण मला मोठ्यात मोठी पाहिजे. मोठ्यात मोठी आणि 3च अंक आहेत माझ्याकडे. त्यामुळे ह्या दोघांमध्ये चेंज केलं. कारण 6 ला जर मी जागेवर ठेवलं तर मला मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. मी 6 ला हलवू नाही शकत आहे. मग आपण इथं चेक करून पाहूया. आता इथे जर पाहिलं तर या संख्येला मी 8 ने भाग देतोय. काय होईल पाहिजे? 8 ने भाग दिला तर 8 7 56. उरले 6. 8 8 64. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर या संख्येला 8 ने भाग काय होतोय? जातोय. जर ह्या संख्येला 8 ने भाग जातोय तर ती सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती आली? 624. ती संख्या कोणती आली? 624. आता मला काय करायचंय? इथं मी कोणती संख्या बनवली होती? मोठ्यात मोठी. आता मला लहानात लहान बनवायची. मला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर 2 4 6 लहानपासून सुरुवात मी करेल, नंतर 4 आणि नंतर 6 मोठ्या अंकाकडे जाईल. आता ही ह्या 3 अंकांपासून बनलेली सर्वात लहान संख्या. आता या संख्येला 8 ने भाग जातो का? मला ते पाहिजे. जर मी या संख्येला 8 ने भाग करायला गेलो तर 8 3 24 उरले 6 भाग जात नाहीये.
ओके, म्हणजे ही संख्या ती नाहीये. मग आता मी काय करेल, ही झाली माझी पहिली संख्या. दुसरी बनवण्यासाठी मी 2ला पुन्हा तिथंच ठेवेल, 6ला पुढे बोलवलं, 4ला मागे टाकलं. आता मी 8ने डिवाइड करतो. 8 त्रिक 24, उरले 2, पुन्हा 24. पहा, या संख्येला मी जर 8ने डिवाइड केलं तर काय होईल, 8 त्रिक 24, उरले 2, पुन्हा 8 त्रिक 24, म्हणजे 8ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे ती जी संख्या आहे ती किती आहे, 264. आता मला दुसरी संख्या पण मिळाली 264, आणि या दोन संख्येचा मला त्यांनी काय करायला सांगितलंय, फरक म्हणजे काय सांगितली, वजाबाकी. ओके, जर मला फरक काढायचा असेल, वजाबाकी करायची, 4तून 4 गेले 0, 2तून 6 गेले, म्हणजे थोडक्यात इथं 12, इथं राहिले 5. ओके, 12तनं 6 गेले 6, आणि 5तनं 2 गेल्यावर 3, म्हणजे 360. त्या बेरीज जी आहे, सॉरी वजाबाकी आहे ती 360. आलं लक्षात? म्हणजे दिलेल्या अंकांपासून मी पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या देऊन मला अंक दिले होते, त्यातून मी मोठ्यात मोठी संख्या बनवली, लहानात लहान संख्या बनवली, आणि चेक पण करून पाहिलं का 8ने भाग जातो का नाही. त्या संख्येची तिथं मी काय केली, वजाबाकी काढली, आणि ती आली 360. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता तिच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, एक 5 अंकी संख्या दिली, या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो. ओके, ठीक आहे. तर 14ने सुरू होणारी आणि 13ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? लहानात लहान विचारलंय. ओके, ठीक आहे. आता जर मला लहानात लहान संख्या विचारली, तर यातली सर्वात लहान जी संख्या आहे, तर इथं पहा, 1400 किती दिले, 40, 1401, 1414, 1427, म्हणजे 1401 ही पहिली संख्या, ही सर्वात लहान. मग ते, आणि सुरुवात पण कशाने झालेली आहे, 14ने झालेली आहे. मग या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो का, हे मला चेक करायचंय. मग 13ने पूर्ण भाग जाणारी संख्या जर मला शोधायची असेल तर काय करा, शेवटचा अंक घ्या, त्याला 9ने गुणा, आणि ती संख्या आधीच्या संख्येमध्ये ऍड करून पहा. ओके, कोणत्या संख्येमध्ये, इथे. आणि त्या संख्येला जर 13ने भाग देऊन पहा, जर 13ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 13ने भाग जातो. किंवा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी 13ने जरी डिव्हाइड करून पाहिलं तरी सेम पॅटर्न येणार आहे. का, 001 या संख्येला कितीने भाग द्यायचंय, 13ने भाग द्यायचा. मी काय करेल, 13 का 13 भाग देऊन पाहूया आपण. 13 1 13, उरले किती, 1. 10ला भाग जात नाही, म्हणजे भाग गेला शून्याचा. आता झाले 100. आता 100ला भाग जातो का, 100% जातो. मग आता 100ला भाग जाण्यासाठी 13 7 91, इथं किती, 100 मधनं 91 वजा झाल्यावर 9 राहिले, पुन्हा 91 तयार झाले, 13 7 91, म्हणजे 13ने ह्या संख्येला भाग जातोय. जर ह्या संख्येला 13ने भाग जातोय आणि हीच सर्वात लहान आहे, तर हेच माझं काय फायनल उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलं या ठिकाणी, 13वा क्वेश्चन. इथं काय अंक दिले, वर दिलेल्या संख्या मालिकेत 3ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. आता 3ने भाग जाणाऱ्या संख्या नक्की कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला सुरुवातीला शोधायचं. आता इथे जर पाहिलं तर 3ने भाग जातो का, 6 आणि इथे 9, 3ने भाग जातो, म्हणजे ही संख्या त्यामध्ये येते. यांची बेरीज पहा, आपण बेरीज करतोय, म्हणजे आपल्या लक्षात येईल 3ने भाग जातो का नाही. ह्या सर्व अंकांची आपण काय करणारी बेरीज आहे, संख्येच्या अंकांमधली. 5 आणि 5 10, इथं आले 17. ओके, इथं जर पाहिलं तर 9 आणि 3 12, इथं पाहिलं तर 9 दुने 18, 18 आणि 5 23, इथं पाहिलं तर 9 5 8 आणि 5 13, इथे पाहिलं तर किती आहे पहा, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15. ओके, इथे पाहिलं तर 7 आणि 8 15. ओके, त्यानंतर इथे जर पाहिलं तर 5 आणि 5 10, इथे पाहिलं तर 9 आणि 3 12. मग आता कोणते कोणते अंक आहेत का ज्याला 3ने भाग जातो, 1, त्यानंतर आहे 2, त्यानंतर आहे 3 4 आणि 5, हे 5 अंक आहेत. ओके, मग आता त्यामध्ये चढत्या क्रमाने आपल्याला अंक लावायचे. चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या सुरुवातीला. आता इथं जर पाहिलं तर पहिली संख्या कोणती येणार आहे, ही संख्या पहिली येणार आहे. सर्वात लहान अंक जो आहे संख्या 886 186, त्यानंतर आहे 372 384, आणि इथं 291 आहे पहा, म्हणजे 291 ही नंतर येईल. त्यानंतर आहे 372 384 मध्ये 372. ओके, त्यानंतर काय येणार आहे 384, आणि त्यानंतर कोण येणार आहे 621. ओके, तर 372 ही मधोमध येणार आहे, कारण पलीकडे येणार आहे त्या दोन संख्या असणार आहेत, म्हणजे 372 हा काय तुमचा ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. आता त्याच्यानंतर या ठिकाणी काय सांगितले पहा, पुढे दिलेल्या संख्येमध्ये 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. आता 11ने भाग कोणत्या कोणत्या संख्येना जातो हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अल्टरनेट त्यांची बेरीज करायची, आणि त्यांची बेरीज ती वजाबाकी करायची. आता इथं जर पाहिलं तर 1 आणि 1 2, आणि इथे 0 आणि 2 2, 2तून 2 गेले तर इथं आले 0. इथं पाहिलं तर ह्या दोनची बेरीज किती होणार आहे 4, आणि इथे 4, 4तून 4 गेले 0, इथे एकच अंक आहे. आता ह्या दोनची बेरीज केली तर ती 5, इथं एक अंक आहे, 5तून 5 गेले 0, इथं 7 आणि 7 14, 14तून 0 गेल्यावर इथे राहिले 14, 8 आणि 8 16, 16तून 0 गेल्यावर इथे राहिले 16, इथं 4 आणि 4 8, 8तून 8 गेल्यानंतर इथं आले 0. इथे जर पाहिलं तर 9 आणि 4 13,
13 आणि 1 14. ओके, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर 14 आले पहा, अंक आलाय 14. 9 आणि 1 10, 10 आणि 4 14. म्हणजे इथं पण वजाबाकी किती आली? 0. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 ठिकाणी 0 अंक आलेले आहे. म्हणजे अल्टरनेट एकाआड एक संख्येची आपण काय केली? बेरीज केली आणि त्यांची वजाबाकी पण केली. आणि वजाबाकी करून जर ती वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत जर येत असेल तरच 11ने भाग जातो, अदरवाईज 11ने भाग जात नाही. ओके, म्हणजे इथं 5 संख्या अशा आलेल्या आहेत ज्या संख्येनं काय करतोय आपण? 11ने भाग देऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या ठिकाणी तुम्ही जवळजवळ या पॅटर्नवर विचारले गेलेले सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सर्व कसोट्या पाठ असणं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. छोटासा टॉपिक आहे, पण सगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चनची प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. ती जर प्रॅक्टिस तुम्ही केली तरच ह्या कसोट्या तुमच्या पाठ होतील आणि कसोट्या लक्षात राहतील. कसोट्या पाठ करून लक्षात राहत नाही, सोडवूनच लक्षात राहतात, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा.